नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, माझं नाव गणेश आणि नवीन व्हिडिओ आणि माझ्यासोबत नवीन काहीतरी मित्रांनो तुम्हाला नक्की शिकाय भेटणार आहे. खूप वायर सुटलं आहे, वातावरण खूप छान झालं आहे. बघू शकता पाठीमागे हे आपल्या रानातला व्ह्यू आहे. तर मित्रांनो, आजकाल महाराष्ट्रातच नाही तर आपल्या भारत देशात माणसाला आहे ना एका आजाराचा खूप मोठा असा त्रास झाला आहे, ते म्हणजे मूळव्याध. कारण मूळव्याध अशी गोष्ट आहे की ती लोक सांगू शकत नाही आणि त्याचा त्रास सहनही होत नाही मित्रांनो. तर तुम्हाला माहिती आहे मूळव्याध म्हणजे ज्याला आहे ना त्यालाच माहीत असेल की मूळव्याधाचा कसला त्रास आहे. तर त्याच मूळव्याधाबाबत मी तुम्हाला आज एक अशा वनस्पतीचं नाव सांगणार आहे की त्यांनी मूळव्याध 100% नाही आहे, पण तुम्हाला त्रास नक्की कमी होईल 100%. तरी कायमचा त्रास नाही, पण आराम खूप चांगला आहे आणि रिझल्ट खूप चांगले आहेत त्या वनस्पतीचा. तर मी जास्त काय लांबत नाही, तुम्हाला ती वनस्पतीचा नाव दाखवतो, नाव सांगतो आणि ती वनस्पती मी तुम्हाला दाखवतो, तिचा वापर कसा करायचा. व्हिडिओवर नवीन असेल तर पहिलं त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. मी तुम्हाला ती वनस्पती दाखवतो. औषधी वनस्पती आहे आणि आमच्या गावामध्ये, आमच्या गल्लीमध्ये बरेच लोक आहेत मित्रांनो की ते मला म्हणतात की तुमच्या शेतातून ती वनस्पती घेऊन या आणि तिचा रिझल्ट खूप छान आहे. तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ती वनस्पती आढळते आणि वेगवेगळ्या नावाने तिला ओळखलं जातं. तिचा वापर कसा करायचा मी तुम्हाला तेही सांगतो. तर चला पहिल्यांदा तुम्हाला ती वनस्पती मी दाखवतो. शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, ज्यांना बी मूळव्याधाचा त्रास आहे ना, मित्रांनो वनस्पती बघून घ्या तुम्ही एकदा. अशा पद्धतीची वनस्पती, तिला हे असं फुल येते, अशा पद्धतीचं फुल आहे. तिला कुरमुडी म्हणतात काही ठिकाणी मित्रांनो. त्याला दगडी फुल, दगडी पाला बिया म्हणतात, काही ठिकाणी टणटणी म्हणतात. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जाते. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे मित्रांनो, ह्याला काय करायचं, तुम्ही अमावस्या पोटी आहे ना ह्याचा रस आहे ना 2-3 चमचे रस 3-4 दिवस तुम्ही घ्या. ह्याचा काय न खाता ब्रश केला तरी घेतला किंवा नाही केला तरी बी चांगलं आहे. डायरेक्ट ह्याचा रस प्यायचा. तुमचा मूळव्याधाचा त्रास आहे ना 100% कमी होईल मित्रांनो. कारण आमच्या घराशेजारीच गावात लोक आहेत, त्यांनी मला आणायला सांगितलं, ते रस पिटवतो, त्यांना 100% ह्याचा फरक पडतो या वनस्पतीचा. खूप चांगले रिझल्ट आहे. तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये कुठेही, आता पावसाचं वातावरणच आहे, तुम्हाला या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये कुठं बी उपलब्ध होईल. नसेल तर कोणाला पण आणायला सांगा. शहर ठिकाणी बी येते आणि तुम्ही बघून घ्या वनस्पती. ह्याचा रस काढायचा, प्यायचा, किंवा ह्याला डायरेक्ट कच्ची खाल्ली तरी बी काय अडचण नाही. आता मी बघा, आता मला जरी औषधी वनस्पती आहे, शरीरासाठी खूप चांगली आहे. आणि कोणाला जखम जर झाली असेल तर जखमीवर हिचा रस टाकतात. त्याच्यामुळं तुम्ही बिंदास वापरा आणि मला कमेंटमध्ये सांगा नक्की ज्यांना फरक पडला त्यांना हे रिझल्ट कसा होता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मग मित्रांनो एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कशाबद्दल माहिती मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जाता जाता मित्रांनो व्ह्यू बघून जा. पावसाचं वातावरण, निसर्गाचं खूप मस्त असं निसर्गाचं वातावरण झालं. धन्यवाद.